भाजपने नव्याने नियुक्त्या जाहीर केल्यात. नवनाथ बन, कृष्णराज महाडिक अशा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. दुसरीकडे राज्यसभेवर कोण जाणार याची सुद्धा जोरदार चर्चा चालू आहे. भाजपनं विनोद तावडेंचं नाव पक्क केल्याची चर्चा सुद्धा सुरू असल्याचं दिसते. पण या सगळ्या निर्णयांसोबतच भाजपमध्ये दबक्या आवाजात अजून एक चर्चा सुरू आहे. ती चर्चा म्हणजे मोठ्या फेरबदलांची चर्चा. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या मंत्रिमंडळातल्या 4 चेहऱ्यांना घरी बसवलं जाईल अशी बातमी आली होती. दुसरीकडे नरहरी झिरवळ्यांच्या खात्यात मंत्रालयातीलच व्यक्ती आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. मंत्रालयात कारवाई होण्यासाठी गृहविभागाची परवानगी आवश्यक असते. पर्यायानं या सगळ्या कारवाईबद्दल फडणवीसांना कल्पना होती आणि त्यांनी झिरवळ्यांच्या मंत्रालयाची चूक पदरात घेतली नाही हे स्पष्ट आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत. पुढच्या 3 वर्षात महाराष्ट्रात महत्त्वाच्या अशा कोणत्याही निवडणुका नाहीयेत. आता थेट लोकसभेच्याच निवडणुका होतील. पर्यायानं प्रशासनावरती संपूर्ण कंट्रोल निर्माण करणं फडणवीसांचं ध्येय असणार आहे. आणि याच सगळ्या संदर्भातनं भाजपमध्ये चर्चा सुरू आहे, ती म्हणजे मंत्रिमंडळातल्या धक्कादायक फेरबदलांची. पण हे फेरबदल खरंच होणार आहेत का? झाले तर कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे? याशिवाय कोणत्या चेहरे मंत्रिमंडळातनं बाहेर होतील? समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. आता मुळामध्ये मंत्रिमंडळातल्या फेरबदलांबद्दल जी चर्चा चालू आहे, यामध्ये तथ्य आहे का? तर फेरबदलाची शक्यता ही अधिक दिसते. याची काही प्रमुख कारणं आपल्याला पाहता येतील. त्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं कंट्रोल. विधानसभेचा निकाल लागला आणि राज्यात महायुती प्रचंड बहुमतानं विजयी झाली. असं असलं तरी भाजपनं मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावाची घोषणा केली नव्हती. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भाजपचं हायकमांड नव्या नेतृत्वाची चाचपणी करत होतं असंही सांगण्यात येत होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावरती विराजमान झाले तर ते 5 वर्षात राष्ट्रीय राजकारणात दावेदारी करू शकतात, म्हणून फडणवीसांचे पंख कतरण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचं सांगण्यात येत होतं. पण लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेतल्या यशाला सुद्धा फडणवीस जबाबदार राहिल्यानं भाजप हायकमांडला वेगळा निर्णय घेता आला नाही. एकनाथ शिंदे आक्रमक राहिल्यानं फडणवीस देखील ॲडजस्टमेंट करण्याच्या भूमिकेत राहिले. आता मात्र जवळपास 1.25 वर्ष झालेले आहे आणि देवेंद्र फडणवीस आक्रमकपणे समोर आलेले आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांना मर्यादित करणं, मराठा ओबीसी राजकारणातनं पेटलेलं राज्य शांत करणं अशा प्रश्नांची सोडवणूक फडणवीसांनी केलेली आहे. पर्यायानं आता मंत्रिमंडळात फेरबदल करून प्रशासनात ट्रान्सपरन्सी आणणं हे प्रमुख धोरण फडणवीसांचं असणार आहे. 3 वर्षांनंतर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेसाठीची पायाभरणी म्हणून नव्या चेहऱ्यांना समोर आणणं, मर्जितका लोकांना बळ देणं हे आता फडणवीसांना एकहाती करता येणार आहे. आणि मग त्यातूनच मंत्रिमंडळाच्या मोठ्या फेरबदलांची चर्चा होताना दिसतेय. मंत्रिमंडळात फेरबदल होतील असं म्हणण्याचं दुसरं कारण दिसते ते म्हणजे मित्रपक्षांना अंकुश लावण्याची गरज. एकनाथ शिंदेंना मर्यादित करण्याचं राजकारण फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणातनं केले. आता याचा पुढचा टप्पा असणार आहे तो म्हणजे मित्रपक्षांच्या नको असणाऱ्या चेहऱ्यांना नाकारणं. एकनाथ शिंदे मर्यादित झालेले आहेत, तर अजित पवार हे हयात निसल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व सुद्धा अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आलेलं आहे. अशावेळी भाजपच्या नेत्यांना विरोध असणारे, लाँग टर्ममध्ये भाजपच्या स्पेसला अडथळा ठरणारे जे नेते आहेत त्यांना नारळ देण्याचं काम फडणवीस करताना दिसू शकतात. 100% भाजप हेच भाजपचं राजकारण आजवर राहिलेलं आहे. पुढच्या लोकसभा आणि विधानसभा भाजप अजितदादांची राष्ट्रवादी किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यासोबत लढणार नाही. तशी रंगीत तालीम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ऑलरेडी झालेली आहे आणि भाजपला अपेक्षित तो निकाल सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्यामुळेच या दोन्ही पक्षांना अजून मर्यादित करणं हे भाजपचं लक्ष असणार आहे. आणि मग त्यातनं दोन्ही मित्रपक्षातल्या अडथळा ठरू शकणाऱ्या नेत्यांचे पंख चाटण्याचा कार्यक्रम हा सुरू होऊ शकतो. आता या 2 शक्यता विचारात घेऊनच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होतील आणि त्याची सुरुवात भाजपपासूनच सुरू होईल. भाजपमध्ये फडणवीसांचे चेहरे म्हणून जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, मेघना बोर्डीकर असे काही प्रमुख नावं आहेत. तर ज्येष्ठ नेते म्हणून चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील,
राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, पंकजा मुंडे, आशिष शेलार अशा नेत्यांचा समावेश होतो. आपल्या मर्जीतल्या नव्या चेहऱ्यांना समोर आणणं, याशिवाय जे चेहरे आपल्या सिस्टीमचा भाग म्हणून समोर आणले त्यांचं मूल्यांकन करणं, या प्रमुख गोष्टी देवेंद्र फडणवीस करताना दिसतील. आता नव्या चेहऱ्यांमध्ये जयकुमार गोरे हे असे नेते आहेत ज्यांच्यावरती व्यक्तिगत टीका झालेली आहे, आरोपांमुळे सुद्धा ते अडचणीत आलेले आहेत. असं असलं तरी सोलापूर आणि सातारा या भागामध्ये नव्या लोकांना पक्षात घेणं, मित्रपक्षांच्या आमदारांना नडणं आणि मनी मसल पॉवरचा पुरेपूर वापर करणं, यामुळे जयकुमार गोरे उजवे ठरताना दिसतात. त्यामुळे नव्या चेहऱ्यांमध्ये फडणवीसांचे प्रतिनिधी म्हणून कोणता नेता फेल गेलेला आहे असं म्हणणं कठीण ठरतं. उलटपक्षी नितेश राणे यांच्यासारख्या नेत्यांनी सख्ख्या भावाविरोधात सुद्धा पारदर्शकपणे लढत दिलेली आहे. त्यामुळे इथे बदल झालेच तर मेघना बोर्डीकर, नितेश राणे यांच्यासारख्या चेहऱ्यांना बढतीच मिळू शकते. आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या संदर्भातनं बोलायचं झालं तर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, पंकजा मुंडे, आशिष शेलार असे प्रमुख चेहरे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यापैकी चंद्रशेखर बावनकुळे आक्रमकपणे समोर येताना दिसतात. मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबतीत सुद्धा ते संपूर्ण क्रेडिट आपल्याभोवती राहील याची काळजी घेताना दिसतात. अगदी परवा जमिनीच्या एनेबाबत निर्णय घेण्यात आला. त्याचा PR फक्त बावनकुळेंच्या नावाभोवतीच अधोरेखित करण्यात आला. मिळालेली बढती आणि त्यातनं फडणवीसांच्या पुढे एक पाऊल राहण्याचा फटका बावनकुळेंना कदाचित बसू शकतो. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात 6 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, ज्या भाजपनं एक हाती जिंकल्या. आता चंद्रकांत पाटील हे फडणवीसांच्या कॅबिनेटमधले असे चेहरे आहेत जे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला व्हॅलिडेशन देण्याचं काम करतातच, पण आपलं काम देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातच राहील याची देखील काळजी घेतात. सिनियर मंडळी बाहेर पडलेली असताना पक्ष आणि संघ या त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्र या फॅक्टरवरती व्हॅलिडेशन देण्यासाठी चंद्रकांत पाटील फडणवीसांना आवश्यक ठरताना दिसू शकतात. आता विखे पाटलांच्या बाबतीत सुद्धा कमी जास्त प्रमाणात हाच फॅक्टर आवश्यक ठरू शकतो. पण इथे अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादीवरती अंकुश ठेवण्याचं विखे पाटलांचं उपयोगिता मूल्य संपुष्टात आल्याचं दिसतं. ज्याप्रमाणे जयकुमार गोरे पवार गटाला अंगावर घेतात, शिंदे गटाच्या नेत्यांना नडतात, त्याप्रमाणे विखे पाटील नडत नाहीत. सहकार्याच्या भूमिकेतनंच त्यांचं राजकारण असल्यानं कदाचित त्यांना मर्यादित केलं जाऊ शकतं. आता गिरीश महाजनच्या बाबतीत हा प्रयोग अगोदरच झाला असला तर आगामी नाशिकचा कुंभमेळा पाहता महाजनांना वजा करण्याचे चान्सेस कमी आहेत. एकनाथ शिंदेंना नडू लागल्यानं त्यांचेही नाव कमी होण्याची शक्यता कमी दिसते. तर पंकजा मुंडे आणि समाजाची ताकद याचा विचार करता इथे सुद्धा मोठे फेरबदल होतीलच असं म्हणता येत नाही. आशिष शेलार यांच्याबाबत मात्र शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महानगरपालिकेत त्यांच्या वक्तव्याचा बसलेला फटका पाहता शेलारांना सुद्धा मर्यादित केलं जाऊ शकतं. यासोबतच मंत्रिमंडळाच्या बाहेर असलेल्या चेहऱ्यांपैकी धनगर समाजाच्या फॅक्टरवर गोपीचंद पडळकर, ठाणे आणि MMR रिजनचा विचार करता एकनाथ शिंदेंना खेटण्यासाठी रवींद्र चव्हाण अशा नव्या नावांचा समावेश मंत्रिमंडळात होऊ शकतो. अर्थात हे झाले भाजपमधले फेरबदल. त्यासोबतच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सुद्धा मोठे नेते जे आहेत ते फडणवीसांच्या रडारवर आलेले आहेत. त्यापैकी संजय शिरसाट, योगेश कदम, प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील ही प्रमुख नावं अजेंड्यावर असू शकतात. सातत्यानं झालेले आरोप हे शिरसाट यांना नडणार हे जवळपास स्पष्ट असल्याचं सांगण्यात येत आहे. पण शिरसाट यांना टाळताना भाजप पूरक शिंदे गटातनं दलित समाजात येणाऱ्या नावाचा विचार भाजप करू शकतं. योगेश कदमांच्या बाबतीत सुद्धा तीच अडचण झाल्याचं बोललं जातं. पुण्यामध्ये घायवळ शस्त्र परवान्यापासून ते स्वारगेट प्रकरणातली वक्तव्य कदमांना अडचणीत आणू शकतात. तर गुलाबराव पाटलांचं उत्तर महाराष्ट्रातलं वर्चस्व भाजपसाठी अडथळा ठरू शकतं. आता या कारणांमुळे सुद्धा त्यांना मर्यादित केलं जाऊ शकतं. पण हे सगळं होत असताना नवीन नावांवरती एक हाती एकनाथ शिंदेचा प्रभाव असेल असं मात्र म्हणता येत नाही. याउलट उदय सामंत यांच्यासारखे जे नेते फडणवीसांसोबत जुळून घेताना दिसतात, अशा चेहऱ्यांना फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल दिला जाईल. राष्ट्रवादीच्या फेरबदलांमध्ये धनंजय मुंडे यांचा कमबॅक चर्चेत आहे. पण मराठा समाजाचा विरोध पाहता धनंजय मुंडेंना ग्रीन सिग्नल मिळेल का हा प्रश्न आहे. अगोदरच अजित पवार गटाच्या 2 विकेटे पडलेल्या आहेत. नरहरी झिरवळांच्या बाबतीत झालेली कारवाई पाहता त्यांची विकेट उडेल असंही बोललं जाते. पण त्यांच्याऐवजी आदिवासी भागातनं चेहरा देण्याची गरज भाजपसमोर असणार आहे. राष्ट्रीय पातळीवरती भाजप आणि संघानं आदिवासी भागात सुरू ठेवलेलं राजकारण पाहता या मंत्रालयाचा भार भाजपकडे शिफ्ट करत भाजपकडूनच नवा चेहरा देण्याची चाचपणी इथे केली जाऊ शकते. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठे बदल करावेत असे चेहरे दिसत नाहीत. पण मकरंद पाटील यांना मिळणारं बळ भाजपला मर्यादित करत असल्यानं त्यांच्यावरती वक्रदृष्टी जाऊ शकते. आणि बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री असूनही
राज्यात त्यांच्या मंत्रिमंडळाची चर्चा झाली आहे असं आत्तापर्यंत काही घडलेलं नाहीये. पर्यायानं इथे सुद्धा नव्याचा विचार केला जाण्याची शक्यता सांगितली जाते. थोडक्यात मंत्रिमंडळात जे बदल होतील ते अंतिम असतील आणि 3 वर्षांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा विचारात घेऊनच ते केलेले असतील. सोबतच देवेंद्र फडणवीसांच्या संपूर्ण नियंत्रणात असलेले चेहरे इथे येताना दिसतील हे मात्र नक्की. आता मुद्दा फक्त इतकाच आहे की हे बदल अधिवेशनादरम्यान होतात की अधिवेशनानंतर, हे लवकरच कळेल. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नेमके कोणते बदल होतील? कोण येणार आणि कोण जाणार? कोणाची विकेट पडणार? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबला विसरू नका.